हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा, मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. सो आता आपण आलेलो आहोत कुन्नूर मधल्या टी नेस्ट बाय नेचर रिसॉर्ट मध्ये. येस, तुम्हाला मागच्या व्लॉग मध्ये आम्ही सांगितलंच होतं की आम्ही हा व्लॉग वेगळा कव्हर करणार आहोत. आता आपण हा व्लॉग मध्ये या रूम कशा आहेत आणि त्याचे काय टेंटेटिव्ह चार्जेस आहेत ते पण सांगणार आहोत. आणि त्याचबरोबर याचा आसपासचा परिसर आणि बाहेर किती छान आहे हे सगळं आपण या ब्लॉगमधनं बघणार आहोत. आणि एकच सांगते, टी नेस्ट म्हणजे आम्ही ॲक्च्युअल असे टी गार्डन्स आहेत आजूबाजूला. येस, तर चला आता आपण पहिला बाहेरचा सगळा परिसर बघूया कसा आहे. आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2, बट क्लायमेट त्यातल्या त्यात चांगलं आहे. मग तुम्हाला मी आतली रूम दाखवणार आहोत. आणि इकडनं दिसणारा परिसर तो तर सगळ्यात भन्नाट आहे. आम्ही इकडे 2-3 रिसॉर्ट्स बघितले होते, त्यातला जो आम्ही शॉर्टलिस्ट केला तो हा. आणि इथे अजून एक काही खास गोष्ट आहे, ती पण आम्ही पुढे तुम्हाला सांगणार आहोत. तर मग बघत राहा व्लॉग एंडपर्यंत. मध्येच फॉरवर्ड करत जाऊ नका, नाहीतर मग जी माहिती तुम्हाला पाहिजे ती त्या फॉरवर्डमधनं निघून जाऊ शकते. टी नेस्टच्या रिसॉर्टला येण्यासाठी हा रस्ता आहे जो तुम्हाला मेन रोडला कनेक्ट करतो. आणि या भागात ना हे बघा, हे सगळे टी प्लांटेशन्स आहेत. दॅट्स वाय इट्स अ टी नेस्ट. आणि निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे लिटरली हे बघा, तुम्ही लिटरली इतके जवळ आहात टी प्लांटेशन्सच्या. आणि यांचे 2 आहेत, टी नेस्ट आहे आणि टी नेस्ट ॲनेक्स आहे. सो बघू, जमलं तर तुम्हाला ॲनेक्स पण दाखवू, नाही तर त्याच्याविषयी थोडीफार माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सो इकडे लेफ्ट साईडला त्यांचं रिसेप्शन आहे, राईट साईडला पार्किंग आहे. आणि इकडे असं मस्त छोटंसं गार्डन टाईप आहे. या साईडला इथे तुम्हाला बसायला केलं. इकडे थोडासा असं झुला टाईप आहे. हां, ब्लड ग्रुप टी पॉझिटिव्ह. वाव. आणि हा बघा, हा आणखीन एक व्ह्यू त्यांच्या रिसेप्शनच्या एरियात तुम्ही आलात. हे बघा, हे असं आहे रिसेप्शनच्या बाहेर सगळं. आणि टिपिकल तुम्हाला असं कळतं की तुम्ही ना उटी आणि कुन्नूर या एरियात आलेला आहात. आणि इथून हे असं आहे बाहेर. समोर सगळे माउंटन्स आहेत, सुपर आहे. त्या साईडला परत सगळ्याचं टी प्लांटेशनच आहे. सो आयडियली जर तुम्हाला इकडे यायचं असेल ना, तर मग हा व्हिडिओ नीट बघा आणि तसा प्लॅन करा. आय गेस याच्यावर अजून पण व्हिडिओज आहेत लोकांचे. इकडे स्विमिंग पूल वगैरे काही नाही आहे. आणि हे सिटीपासून थोडंसं बाहेर आहे. स्वतःची प्रायव्हेट व्हेकल घेऊन येऊ शकतात किंवा तुम्ही कोइंबतूरपर्यंत बाय फ्लाईट येऊ शकतात. आणि तिथून मग तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट करून इथपर्यंत येऊ शकतात. आमची जर्नी थोडी हटकी होती का, बिकॉज आम्ही बँगलोरवरनं इथे आलो. 6:30 आज आम्ही स्टार्ट केलं 5:30ला. 5:30ला स्टार्ट करून 1:30ला आपण इकडे पोहोचलो. आणि मध्ये आमचे 2-3 तरी ब्रेक झालेत. घाट लागला आपल्याला. मोठा ब्रेक झाला आमचा ब्रेकफास्टसाठी, तो जवळजवळ 45 मिनिट्सचा होता. आणि नंतर एक 10-10 मिनिटाचे, कारण घाट 36 बेंड, तुम्ही पिन बेंड्स नाही येतात, पिन बेंड्स आहेत, 36 पिन बेंड्स आहेत. सो जर तुम्ही बँगलोरवरून येणार असेल तर पण घाटाचा त्रास होणारच, बट नॅचरल आहे. आणि मग त्याच्यासाठी एक 10-10 मिनिटाचे ब्रेक घेतलेले. तर आता नेक्स्ट 2-3 डेजसाठी ही आमची रूम आहे. ग्रीन 3 जणांसाठी आहे. तर चला आता आपण बघूया. सो ही आहे 2 जणांसाठी रूम. आणि इकडे बघा, कॉम्प्लिमेंटरीमध्ये यावेळेला ना खूप आम्हाला हटके आयटम्स दिसलेले आहेत ना. तर त्यांनी इथे काही कुकीज वगैरे दिलेले आहेत. या दिस इज टाईप ऑफ कुकीज टाईप आहेत. हे एक आहे नानकटाई टाईप काहीतरी दिसतंय. या. आणि इथे त्यांनी गोटी सोडा. हां, ॲक्च्युली गोटी सोडा आहे बघा, निलगिरी गोटी सोडा. निलगिरी गोटी सोडा आहे. आणि तिथे पण अजून एक काहीतरी वेगळं आहे, लेमन फ्लेवर आहे. आणि हा पॅनर आहे. सो 2 डिफरंट फ्लेवर्स आहेत ते. आणि तुम्हाला लाईट थोडं डल वाटत असेल, कारण हे बघा, हे जे लाईट्स आहेत ना, हे असे आहेत साधे, जे परफेक्ट असतात नाही का, त्या कॉटेजेसना वगैरे कसे सूट होतात तसे आहेत. ओके, तर थोडंसं जर तुम्हाला लाईट डिम वाटत असेल तर मी हे समोरचे पडदे उघडून पण तुम्हाला दाखवीन, तर तुम्हाला रूमची साधारण आयडिया येईल.
ओके, तर हा असा व्ह्यू आहे. ही रूम अशी आहे. आणि इकडे टी व्ही आहे, साईड टेबल. सो ही एक रूम झाली आणि यामध्ये वॉशरूम आहे. ओके, तर हे ते वॉशरूम आहे मध्ये. स्लाइडिंग आहे. व्हाईट बेड. ओके, व्हाईट बेड. या. आणि व्यवस्थित स्वच्छ आहे. या. ओके. आणि इथे त्यांनी एक लिव्हिंग रूम टाईप स्पेस दिलेली आहे. ओके, इथे पण कर्टन ओपन कर ना, म्हणजे थोडंसं. अच्छा, लाईट आहे. अच्छा, ऑलरेडी क्लाउडी वेदर झालं आहे. ओके. आणि एक युनिक गोष्ट आम्हाला इथे एक दिसलेली आहे, ते म्हणजे फायरप्लेस. ओके, त्यात आपण त्यांना विचारू ते चालू करून देतील का, किंवा ती लोक वापरतात का. मे बी. या की वापरातली आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. ओके. बुकशेल्फ इकडे. वाव, हा बघा. आय होप सो ते दिसत असेल. हां बघा, इकडे सगळे आहेत. म्हणजे जर तुम्हाला असे इथे लहान मुलांचे पण बुक्स आहेत, तर हे परत एकदा दाखवू. जरा मळप आहे बाहेर, त्यामुळे तुम्हाला थोडीशी रूम अशी वाटत असेल. आणि इथे वॉर्डरोब आहे, इकडे टेबल आहे, मिरर आहे. अँड दिस इज हाऊ द रूम इज. छान आहे. आणि इथे AC नाही आहे अजिबात. पंखा पण नाही आहे. राईट, पण गरज पण नाही आहे ॲक्च्युली. तर आता इकडे आपला मेनू आलेला आहे. वर्ष एक मटनची ऑर्डर होती ना आपली. मटन कोकोनट फ्राय. बरोबर. या, मटन कोकोनट फ्राय. आणि हे काय, सदर्न फ्राईड चिकन. सदर्न फ्राईड चिकन विथ फ्रेंच फ्राईज. आणि हा मसाला पापड. ओके, ग्रेट. तर आता अजून आलेला आहे इकडे पास्ता अथर्वचा. स्टीम राईस, दाल तडका आणि नूडल्स. सगळे स्क्रम्पशियस दिसत आहेत. अमेझिंग. टेबल पूर्ण भरले आमचं आता. हे लेट स्टार्ट नाव. सो आमचा लंच आता झालेला आहे आणि आम्ही लंचमध्ये घेतलेलं मटनचं स्टार्टर, चिकनचं स्टार्टर आणि व्हेज नूडल्स, म्हणजे हक्का नूडल्स होत्या. आणि पास्ता घेतलेला आणि दाल राईस, मसाला पापड. खरं सांगू तर सगळं जेवण खूप छान होतं. एक तर निसर्गाच्या सानिध्यात बसून आम्ही जेवण केलं. आणि लंच टायमिंग इथे आहे 12:30 to 2. ब्रेकफास्ट टायमिंग आहे 8:30 to 10. आणि इव्हनिंगला डिनरचं टायमिंग 6:30 to 9 आहे. सो वी हॅव टू फॉलो द टायमिंग्स. तर संध्याकाळी 4 to 5 त्यांचं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. त्याच्यानंतर 5 o'clockला ते आपल्याला टी प्लांटेशनची टूर करायला घेऊन जाणार आहे. आणि सकाळी 7:30ला त्यांचं बर्ड वॉचिंगची टूर आहे. सो बघूया आता आपण काय काय आणि कसं कसं एक्सपिरियन्स करतो आहे ते. आता वेळ आहे संध्याकाळच्या नाश्त्याची. आणि इकडे आहे कांदा भजी, सँडविचेस आहेत, टोस्ट केलेले ते सुद्धा. ओके, तर आता फायनली ते आपल्याला घेऊन चाललेले आहेत टी प्लांटेशनविषयी थोडीशी माहिती देण्यासाठी. आणि रिसॉर्टपासून हार्डली 2 पावलंच तुम्हाला चालत जायचं आहे. आता पहिल्यांदाच या टी प्लांटेशनमधनं आम्ही सगळेच जात आहोत. जितके गेस्ट होते ते ऑलमोस्ट सगळेच आलेले आहेत. सो कीप ऑन वॉकिंग. छान दिसते ना हे बघा. एका क्षणात सगळं बदललं बघा. पूर्ण धुकं आहे. आणि तिकडे कुठेतरी खालती आमचा रिसॉर्ट आहे, तो आता दिसतच नाही आहे. इकडे समोर तो मोठा टेकाडा आहे, तो डोंगर आहे, तोही दिसत नाही आहे.
हे बघा टी प्लांटेशन सगळे, मागे डोंगर आहे, छान आहे. म्हणजे इकडे सुद्धा एक वेगळीच मज्जा आहे कुन्नूरला. अँड दॅट्स फ्री ऑफ कॉस्ट. हे तुमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे, त्यामुळे तुम्हाला ह्याचे एक्स्ट्रा पे काही करावे लागत नाही. संध्याकाळी ते घेऊन जातात. तर मित्रांनो, ही अशी आमची रूम आहे 3 days आणि 2 nights. आता बघा तुम्हाला कळेल की हे जितके सकाळी तुम्हाला डल वाटत होते लाईट्स, ते ॲक्च्युली इतके डल नाही आहेत. हे बघा इकडे सकाळी ते तुम्हाला सगळं दाखवलं होतं. जर दिसलं नसेल तर परत एकदा, इकडे 2 प्रकारचे सोडाज आहेत. एक लेमन आहे, एक पॅनर आहे आणि हे गोटी सोडा आहेत. त्याचबरोबर इकडे त्यांनी कुकीज दिलेले आहेत, टी कॉफीचे सॅचेट्स आहेत. सो यावेळेला सोडा इज समथिंग न्यू, बिस्किट्स इज समथिंग न्यू. नॉर्मली टी कॉफीचे सॅचेट्स बघतो आपण. टेबल लॅम्प्स वगैरे आहेत. इकडे समोर टी व्ही आहे. हा मधला पॅसेज आहे. तर एंट्री केल्यानंतर राईट साईडला आलात की हा बेड आहे. लेफ्ट साईडला इकडे एक अजून एक स्पेअर रूम आहे. चिमणी, आम्ही त्यांना विचारलं तर चिमणी इज जस्ट फॉर शो, ती लोक नाही पेटवत ते. बुक्स आहेत इकडे. आय डोंट नो तुम्हाला सकाळी दिसले असतील की नाही. तर परत एकदा, इफ यू आर अ बुक रीडर, टाईमपाससाठी जर तुम्ही बुक्स आणले नसतील तर वाचले असतील तरी परत वाचा. इकडे लहान पोरांसाठी पण आहेत. तर एकंदरीत त्यांनी मस्त तुमच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा टाईम घालवण्यासाठी बरंच काही काही केलेलं आहे. चिमणी एकदम ऑथेंटिक दिसते, बट अनफॉर्च्युनेटली ते नाही ऑन करत. आणि इकडच्या सगळ्या रूम्स एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे हीच अशीच रूम दुसरी नाही आहे, ही एकच आहे. वॉर्डरोब. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की हे जे रिसॉर्ट आहे त्याच्या आजूबाजूला टी प्लांटेशन्स आहेत, भरपूर झाडी आहेत. त्यामुळे ऑब्व्हियसली इकडे रातकिडे असू शकतात तुमच्या अवतीभोवती, त्यांच्या रिसेप्शन एरियामध्ये वगैरे. तर कृपया करून विंडोज वगैरे संध्याकाळनंतर बंद ठेवा. जर तुम्हाला ओपन ठेवायची सवय असेल तुम्ही रूममध्ये असताना तर ते प्लीज बंद करा. बाकी एकंदरीत छान आहे. तर आत्ताही संध्याकाळी आम्ही त्यांना जेवणाची ऑर्डर दिलेली, ते मेनू कार्ड देतात, काय पाहिजे ते सांगा, जे असतील अवेलेबल असेल ते बनवून देतात. पण बहुतेक तर त्यांच्याकडे असं रेअरली काय असेल की तो आयटम आउट ऑफ स्टॉक असेल. बट आम्ही जे सांगितलं ते सगळं आम्हाला देत आहेत. तर मग आता भेटूया आपण पुन्हा एकदा जेवणाच्या टेबलवर. तर आता आमचा इव्हनिंगचा डिनर आता आहे. ऑलमोस्ट 8:30 झालेले आहेत आणि आम्ही इकडे घेतलेलं आहे थाई जिंजर लेमन सूप. ओके, सिग्नेचर डिश ऑफ टी नेस्ट असं त्याच्यात मेन्शन केलं. ओके. तर सूप चालू असतानाच त्यांनी इकडे आम्हाला 2 स्टार्टर्स सर्व केलेले आहेत. त्यात चिकन पॉपकॉर्न्स विथ थिक पेस्ट आणि इथे आहे. सो दिस इज द फायरी वेज बॉल मंचुरियन. आय थिंक दिस इज स्पायसी. चलो, तर इकडे दाल राईस आहे. राईस आणि दाल तडका. क्वांटिटी बघा, भन्नाट क्वांटिटी आहे. दॅट्स मलबारी पराठा आणि कोफ्ता ऑर्डर केला आहे. अँड दिस इज वेज कोफ्ता. बघा भरपूर आहे. वर्षा, गुड मॉर्निंग. आताचा प्लॅन काय सकाळचा? सकाळी तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की बर्ड वॉचिंगला ते आपल्याला घेऊन जाणार आहेत. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आहे 8:30 to 10 इथे. आणि मग नंतर आम्ही एक इनोवा बुक केली आहे सकाळी 10 वाजताची. सो 10-10:30 आम्ही निघू कुन्नूरची हे करायला, म्हणजे साईट सीइंग करायला. साईट सीइंग 4-5 पॉईंट्स आहेत. आणि मग संध्याकाळचा कसा काय प्लॅन आहे? संध्याकाळचा आजचाच काही प्लॅन नाही आहे, पण त्यांचं एक टी टेस्टिंग म्हणून आहे. सो 3 to 4 मध्ये त्यांनी म्हटलं आहे. बघूया, आपण त्यांना सांगणार आहोत की आम्ही वी आर इंटरेस्टेड इन इट. ओके. सो कसं वाटतं सकाळी सकाळी? रिलॅक्स मॉर्निंग, रिलॅक्स. हे इकडे त्यांचं ते आहे डायनिंग हॉल आहे, अर्ल ग्रे. आणि हे आहे टी नेस्ट, मेन एंट्रन्स, जिकडनं तुम्ही समोर गेलं की रिसेप्शन आणि मग आतमधनं सगळ्या रूम्स आहेत. हे बघा, हे फुलझाडं बघा ना, काय मस्त आहेत, हिरवं आहेत आणि सगळी फुलं ना एकदम अशी फ्रेश आहेत. इकडे छत्र्या वगैरे आहेत अशा, इकडे तुम्ही उभं राहून वगैरे सकाळचा नाश्ता करू शकता. इट्स अप टू यू. त्यांनी ही पण प्रोव्हिजन केलेली आहे. प्लस इकडे छोट्या छोट्या सिटीज आहेत, दगडाच्या आहेत, त्या बसायला केलेलं आहे. दिस ऑल अप टू यू. तुम्हाला इथे समोर बसून तिकडे बसून तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही इकडे उभं राहून गप्पा मारत खाऊ शकतात. आयडियल थिंग फॉर कपल्स मी म्हणजे.
महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या भागात हे बर्ड वॉचिंग करत आहोत तर हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस, गावातील लोक, ट्रक्स, टेम्पोज इकडे येत राहतात. सो बी व्हेरी केअरफुल, बी व्हेरी वॉचफुल. तर इकडे सकाळचा ब्रेकफास्ट सुरू आहे. केक आहेत, ब्रेड बटर आहे, सलाड आहे, इडली चटणी, फ्रूट्स आहेत, छोटे सँडविचेस आहेत, बिस्किट्स आहेत. ॲक्च्युली दिस आर क्रॅकर्स. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे डोसा लाईव्ह काउंटर्सवर ऑर्डर करू शकतात. अजून एक पड्डू आहे ना, सांबार चटणी वगैरे सगळं आहे. बघ हे बघा इकडे. अजून काय हवं असेल तर हे इकडे. मेदूवडा, इट्स लुक लाईक पॅन केक. तर आता इकडे घेतलं आहे शेवया, पड्डू आणि त्याच्यावर त्यांनी काळा वाटाण्याची ग्रेव्ही दिलेली आहे, चीज. तर इकडे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी इन लेडीजसाठी आहे फूट मसाज. असं व्ह्यू बघत बाहेर. आता आपण इकडचं टी टेस्टिंग घेतलेलं आहे. सो त्याचा काही चार्ज आहे मला वाटतं 360 पर पर्सन, पण त्याच्यामध्ये टी टेस्टिंग ते आपल्याला देणार आहेत. सो दिस इज नॉट इन्क्लुडेड इन आवर पॅकेज. नाही, दिस इज नॉट इन्क्लुडेड, बट दिस इज समथिंग दे हॅव ऑफर्ड टू देअर गेस्ट की तुम्ही इकडे या आणि हे पण तुम्ही त्यांच्या साईटवर बघू शकता. त्यांच्या साईटवर जे त्यांनी दिलेलं आहे ना त्याच्यात हे अवेलेबल आहे. म्हणजे असं ओके. सो तुम्ही पण हे त्यांना 8 आवर्स आधी सांगायला लागतं, त्यांना मेन्शन करायला लागतं. म्हणजे तुम्ही इकडे आल्यानंतर लगेच मला संध्याकाळी पाहिजे तर तसं होत नाही. हां, त्यांना आधी मेन्शन करायला लागतं. येस. आणि इव्हिनिंगचा काय आहे? हां, सो इव्हिनिंगचा ना त्यांचा एक 7 कोर्स मील आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक आयटममध्ये त्यांचं टीचं काहीतरी रिलेटेड आहे. म्हणजे जसं ऑरेंज टी, चिकन वगैरे असं काहीतरी त्याचा मेनू आहे. तो आम्ही तुम्हाला संध्याकाळी सांगू, पण तो सुद्धा त्यांना 8 आवर्स आधी सांगायला लागतो. जसं आम्ही इकडे काल चेक इन केल्यावर आम्हाला खरं काल रात्री हवा होता, पण तो नाही अवेलेबल झाला, तर तो आम्ही आज रात्री घेतलेला आहे. सो तो पण काय आहे ते एक्साइटमेंट आहे जरा बघा. आणि त्याच एका कारणासाठी आम्ही रिसॉर्ट बुक केलेला आहे. दिस वॉज समथिंग डिफरंट म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. येस येस येस. आणि आवडलं काही नाही आवडलं काही आम्ही रिव्ह्यू रात्री नक्की डिनरच्या वेळेला देणार आहोत. येस. तर इकडे बघा टी टेस्टिंगसाठी तयारी सुरू आहे. आणि हे सगळे वेगवेगळे प्रकारचे चहा. लेट्स सी कसा काय एक्सपिरियन्स आहे. 7 फ्लेवर्स असतात. ओके. या Actually, good quality of tea. Only this. Yeah. 3 leaves, 1 bud. And in India, three type of tea: Darjeeling tea, Assam tea, and Nilgiris tea. Yeah. Different elevation, different soil, different climate. So taste wise in this 3 type of tea slightly changed. Assam and Nilgiris similar, but Darjeeling is elevation high, so very lighter. See, actually tea is a tree growing up 30-35 feet height. So every 5 years once cut it, maintain the height 1 feet, 1.5 feet. So and every 10 to 15 days once plucking leaves in this type of leaves. 3 leaves, 1 bud. ओके. तर 3 मिनटं ह्याला गरम पाण्यात ठेवलेलं आहे. 3 मिनटानंतर ते सर्व करणार आहे. बघा सो वर्षा, सिप घे आणि सांग कसं आहे. आणि हा व्हाईट एकदम प्लेन आहे, ह्याला कलर नाही आहे कुठला. कलर नाही आहे आणि एकदम लाईट टेस्ट आहे आणि इट्स गुड फॉर हेल्थ. तर आता सेकंड राऊंड सुरू झालेली आहे. गोल्डन टिप. गोल्डन टिप. आणि ॲक्च्युली तो गोल्डन कलर आहे. या हे बघा कलर बघा. सो टीनेजला येणार असाल तर डोंट मिस दिस. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देतात आणि असे वेगवेगळे प्रकारचे चहा देतात. आधीच्या चहा थोडा स्ट्रॉंग आहे. स्मेल जातं म्हणजे टेस्ट वाईज कसं आहे. तुषार म्हणाल तसं कडक आहे. हा आहे आपला फ्रॉस्ट टी और विंटर टी. वेगळीच टेस्ट आहे काहीतरी. म्हणजे त्याचा तो ब्रेक करतोय. टेस्ट आपण जे केले आधीच्या 2 पासून 2 हे ब्रेक केलं आहे.
ओके ग्रेट. ओके सो दिस इज नाव ब्लॅक टी. आणि याचा अरोमा आपल्या नॉर्मल चहासारखा आहे. टेस्ट पण नॉर्मल चहासारखी आहे, म्हणजे विदाउट मिल्क, पण लाईट आहे, खूप डार्क नाही. सो हा आहे आता आपला ग्रीन टी. ग्रीन टी म्हणजे पानं सनड्राईड नाही आहेत, नॉर्मल सावलीमध्ये वाळवलेली पानं. सो त्यांनी जेव्हा ती पाण्यात घालून उकळवली, ॲक्च्युली ती पानं ओपन झाली आणि ग्रीनच होती ती पानं. त्याचा स्मेल थोडा वेगळा आहे, थोडं डिफरंट टेस्ट आहे, पण चांगली आहे. सो हा आहे ऑरेंज पेको, हा फ्लेवर आहे हा चहाचा. हा आपल्या नॉर्मल चहासारखा थोडासा आहे, थोडा स्ट्रॉंगकडे झुकणारा आहे. सो हा आहे कॅमोमाईल टी. कॅमोमाईल नावाचं फ्लॉवर आहे, त्याचं फूल आहे, एकदम वेगळाच आहे हा. म्हणजे चहाची टेस्ट कमी आणि ते फ्लावरची टेस्ट जास्त. म्हणजे विंटरवाला हां No, winterwala should be either this or this. I guess either of this. No, it was green, so this one. नाही, हे ग्रीन आहे. दिस इज ग्रीन. दिस मस्ट बी ब्लॅक टी. No. नाही, White tea. this is white. Golden tea. Okay. Frost tea. See that. They turn normal black tea. This one the green tea. Green tea. Then OP grade. See the OP grade is. तर डे 2चा नाश्ता आलेला आहे. इव्हनिंग स्नॅक्स आज आहे छोटे बटाटे वडे आणि सँडविच. ओके, टोस्ट सँडविच अगेन. या आहेत त्यांच्या प्रीमियम रूम्स. It's the first one like soup. This is called orange picotti tea smoked kettle broth soup. This is like fresh coconut milk and tea based chicken and tea based paneer and salt and pepper. ओके. तर 7 कोर्स मील सुरू झालेली आहे. येस. ओके, तर ह्याच्यात चिकन आहे. व्हेजमध्ये काय? चिकन चायजी पनीर. ओके, So the non-veg means like chicken, veg means paneer. Paneer. So this is the second one. This is called orange picotti tea smoked chicken salad. This is like a fresh and vegetable. Then we put in like tea based chicken and tea based paneer. So like veg means paneer, non-veg means chicken. Yes. So tea based chicken and paneer. Along with that we put bit of mayonnaise sauce and bit of honey and some white pepper. It's called green tea with lemongrass sour beet. So this is like a fresh lemongrass water. Then we put some herbal leaves. For example, we put like basil, rosemary, thyme, orange skin, apple skin, ginger, and little bit of honey in that. आतापर्यंतचं ना आपण इतके स्टेक्स वगैरे बघितले. दिस इज समथिंग डिफरंट यार. दिस इज समथिंग डिफरंट. म्हणजे तू पनीर आहे आणि त्यांनी चहाचा पानाचा वापर केलेला आहे. बॉईल केलंय त्याच्यात चहाच्या पाण्यात. ओके. So this is the fifth one, veg course and non-veg course. It's called fresh tea garden with tea leaf rabbit, tea basic sea fish and tea basic yam. ओके. थँक्यू. This is single bone, no? सिंगल बोन ना. हां, ओके. Paneer spaghetti. ओके. The top one like Parmesan mozzarella cheese, and the down one like tomato tea sauce. ओके. ओके, थँक्यू. It's called tea custard. टी कस्टर्ड. सो आता वेळ झाली आहे चेकआउटची. वाजलेले आहेत 10. ऑफिशियल खरं चेकआउट त्यांचं 11च आहे, पण आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ते म्हैसूर. सो इकडनं ऑलमोस्ट 4.5-5 तासाचा रस्ता आहे.
सो कॅब रेडी आहे. सो आता टाइम टू चेकआउट. येस. स्टे खूप प्लेझंट होता आणि फुल्ली रेकमेंडेड म्हणजे हायली रेकमेंडेड आहे. स्टेचे आमचे जवळपास एक 20,000 रुपये झाले 3 days 2 nights. वरचं जे आपलं लंच आणि डिनर वगैरे सगळं मिळून 12-13,000 झाले, कारण आम्ही ते टीनेसचा जो स्पेशल डिनर होता तो घेतलेला. 7 course meal. 7 course meal, त्याच्यानंतर टी टेस्टिंग घेतलं. सो सगळं इन्क्लूड करून एक ॲव्हरेज बिल झालेलं आहे. तर मग चला आता आपण निघूया इकडनं. येस. 4.5-5 तासाची जर्नी. Next stop Mysore. येस. तर हा ब्लॉग आवडला असेल तर Like, share, subscribe करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि आमचे ब्लॉग्स बघत राहा. टिल देन बाय Bye बाय. bye. बाय.